का? का माझं मन ताब्यात नाही? कधी तुम्हाला असं वाटतं का मुलांनो, की मला अभ्यास करायचा आहे, पण माझं मन ऐकतच नाही. मला लवकर उठायचं आहे, पण अलार्म वाजत राहतो. मी तो बंद पण करतो आणि झोपून जातो. मला मोबाईल कमी वापरायचा आहे, पण हात आपोआप मोबाईलकडे जातोच जातो. आणि मग स्वतःचाच राग येतो. मी इतका वीक आहे का? पण असा विचार करण्यापूर्वी थोडं थांबा मुलांनो. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुमचं मन तुमच्या विरोधात नाही, पण ते अजून ट्रेन झालेलं नाही. मन आपल्या ताब्यात का नसतं? कारण टीनेजमध्ये आपल्या आयुष्यातला असा टप्पा येतो मुलांनो, की जिथे सगळं काही नवीन घडत असतं, नवीन सुरू होत असतं. नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन भावना, नवीन डिस्ट्रॅक्शन्स. मला जे इन्स्टंट आनंद देतं ते जास्त आवडतं, जसं की रील्स, गेम्स, चॅटिंग. आणि जे थोडं कठीण आहे, जसं की अभ्यास, शिस्त लावणं, त्याच्यापासून मन पळतं. म्हणजे प्रॉब्लेम आहे ना, तो तुमच्यात नाही आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्या मनाच्या सवयींमध्ये. मन एका छोट्याशा मुलासारखं असतं. कल्पना करा की जे एक लहान मूल आहे, त्याला चॉकलेट हवं आहे आणि तुम्ही त्याला सांगताय की तू पोळी भाजी खा. तर ते ऐकणार आहे का? त्याला जर असं सांगितलं तर ते काय करेल? मन रडेल. जसं लहान मूल रडेल, हट्ट करेल, तिथून पळून जाईल. तुमचं मन देखील तसंच आहे. इन्स्टंट आनंद देणाऱ्या गोष्टी ते मागतं. पण जसं जसं आपण त्या मुलाला शिकवतो, तसंच आपल्याला आपल्या मनालाही शिकवायला लागतं. आपणच मनाला सवय लावू शकतो. जर तुम्ही रोज मोबाईल उघडून तासनतास रील पाहत असाल, तर मग मनाला तेच नॉर्मल वाटायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही अचानक म्हणता आता अभ्यास करायला हवा, तेव्हा मन काय म्हणतं? नको नको, मला जे जुनं आहे तेच हवं आहे. म्हणून लक्षात ठेवा, मन अचानक बदलत नाही, तर हळूहळू बदलतं. मग या मनावर कंट्रोल कसा ठेवाल? तर मनावर कंट्रोल ठेवायचा म्हणजे परफेक्ट व्हा असं नाही म्हणत आहे मी तुम्हाला. तर त्या मनाला म्हणजे स्वतःला थोडं थोडं हँडल करायला शिकूया. एकदम 5 तास अभ्यास नको, कारण तर म्हणणं आणि ऐकणंसुद्धा आपल्याला धक्कादायक होतं. पण रोज 20-30 मिनिटं हळूहळू सुरू करा. मोबाईल पूर्ण बंद केला पाहिजे असं नाही, पण किमान स्टडी टाईमला मोबाईल चक्क सरेंडर करा. आईकडे, बाबाकडे, किंवा तुम्हीच कुठेतरी ठेवू शकता तो. मग रोज थोडं थोडं जास्त बेटर होण्याचा, अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टी जिंकणं मनाला शिकवतं की हो, आपण बदलू शकतो. कधी कधी असं होतं की मन ऐकत नाही, मग तेव्हा काय करायचं? हो, असे दिवस पण येतील की मनाला खूप कंटाळा येईल, लेझीनेस येईल, मोटिवेशन झिरो म्हणजे शून्य असेल. त्या दिवशी स्वतःला दोष देऊ नका. फक्त एक छोटंसं काम करा की 10 मिनिटं का होईना अभ्यास कराच. कारण कन्सिस्टन्सी, सातत्य हवंच असतं, ते खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही अचूक किंवा परफेक्ट झालं पाहिजे असा हट्ट नाही आहे, पण रोज थोडा थोडा अभ्यास केला तर ज्याप्रमाणे मधमाशी रोज थोडं थोडं मध करून मधाचं पोळं तयार करते, तसंच तुम्ही देखील रोज थोडा थोडा अभ्यास केलात तर तुमचा पोर्शन कव्हर होऊ शकतो. आता हे समजून घ्या की कधीकधी मित्रांचं प्रेशर असतं, मग मन कसं काम करतं? तर मित्र असं म्हणतात, चल ना, सोड ना अभ्यास, आणि मन लगेच त्याच्या बाजूने जातं. कारण मनाला काय हवं असतं? मित्राकडनं ॲक्सेप्टन्स हवा असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं भविष्य तुमच्या मित्राच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की नाही आहे? मग आपल्याला वाईट गोष्टींचा मोह नेहमी का जिंकवतो? वाईट गोष्टींकडेच आपलं मन का नेहमी धाव घेतं? त्यांच्या बळी का आपण पडतो? कारण त्यांच्याकडे जाणं सोपं असतं. त्या गोष्टी इन्स्टंट मजा देतात, म्हणून त्या आपल्याला हव्याशा वाटतात. त्याच्यात कष्ट करायचे नसतात, त्याग करायचा नसतो, मन मारायचं नसतं. पण त्याचा रिझल्ट काय येतो? थोडासा आनंद मिळतो, थोड्या वेळापुरता. पण तो आनंद संपला की मग होतो पश्चाताप. म्हणूनच लक्षात ठेवा मुलांनो की कणखर मुलं जी असतात, मनाने स्ट्रॉंग जी असतात, ती मुलं वेगळी असतात. कारण ते अशा मोहाच्या क्षणाला थांबवतात स्वतःला. एक गोष्ट लक्षात ठेवूया की तुमचं मन आज तुमचं ऐकत नसेल कदाचित, पण असं नाही ना त्याचा अर्थ की ते कधीच ऐकणार नाही. आजपासून हळूहळू मनाला शिकवायला सुरुवात करा. थोडीशी शिस्त, थोडासा संयम, थोडा स्वतःवर विश्वास ठेवूया आणि मग तुम्हाला हळूहळू हे जाणवेल की मन तुमचं ऐकायला लागले. मुलांनो,
मनावर कंट्रोल ठेवणं म्हणजे काही युद्ध करायचं नाही आहे, पण रोज छोट्या छोट्या लढाया नक्की जिंकू शकता. धन्यवाद.